कामगार मित्रांनो, इसेन्शियल किट आणि सेफ्टी किटसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेत असताना तुम्हाला जे पण एरर येत आहेत ते का येत आहेत, त्याच्यावरती काही सोल्युशन आहे का, हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। पण सेफ्टी किट असू द्या, इसेन्शियल किट असू द्या किंवा हाऊसहोल्ड आयटम किट असू द्या, याच्यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेण्यासाठी जी लिंक आहे त्या तिन्हीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये ॲड केलेली आहे। तर या ठिकाणी पहिला जो एरर येतोय तो म्हणजे द वर्कर सबस्क्रिप्शन इज इनॲक्टिव्ह। तर हा जो एरर येतोय त्याचं कारण काय आहे, जो बांधकाम कामगार आहे त्याचा जो स्टेटस आहे तो इनॲक्टिव्ह आहे, तो ॲक्टिव्ह करावा लागणार आहे। या ठिकाणी तो ॲक्टिव्ह झाला तरच या ठिकाणी तुम्हाला इसेन्शियल किट आणि सेफ्टी किट असू द्या किंवा हाऊसहोल्ड आयटम किट असू द्या त्यासाठी अपॉइंटमेंट घेता येणार आहे। ह्याचा अर्थ काय, तर तुमचं जे रिन्यूअल आहे ते रिन्यूअल राहिलेलं आहे, ते रिन्यूअल तुम्हाला करायचं आहे आणि हे झालं तरच तुम्हाला ही अपॉइंटमेंट घेता येणार आहे। याच्यानंतर हा दुसरा एक एरर येतोय ज्यामध्ये सांगितले जाते की आपल्या जिल्ह्यातील संचाचे लक्षांश संपुष्टात आले आहे, लक्षांश वाढीनंतर संगणक प्रणाली सुरू करण्यात येणार आहे। तर तुमच्या जिल्ह्यामध्ये जो काय कोटा आहे तो कोटा फुल झालेला आहे। ज्यावेळेस हा कोटा ओपन होईल, अपॉइंटमेंट बुक व्हायला चालू होईल, त्यावेळेस तुम्हाला हे अपॉइंटमेंट घेता येणार आहे। ते पहिलं कारण झालं। आता या ठिकाणी असा जो काय एरर येतोय त्याचं दुसरं कारण काय, तर असे बांधकाम कामगार आहेत जे त्यांच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी इसेन्शियल किट असू द्या किंवा सेफ्टी किट असू द्या ह्यासाठी वितरण चालू झालेलं नाही आहे आणि जी काय अपॉइंटमेंट आहे ती अपॉइंटमेंट बुकिंगसुद्धा चालू झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी हा एरर त्यांनासुद्धा येतो आहे। ज्यावेळेस तुमच्या जिल्ह्यामध्ये जी काय अपॉइंटमेंट डेट आहे ती बुकिंग चालू होईल किंवा जी काही वितरण आहे ते चालू होईल त्यावेळेस तुम्हाला हा एररसुद्धा येणार नाही आहे, डायरेक्टली तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करता येणार आहे। तर या ठिकाणी हे जे एरर येतोय त्याचे हे दोन कारणे होते। याच्यानंतर हा पण एक एरर येतोय ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाते की द वर्कर हॅज ऑलरेडी टेकन द किट। आता हा जो एरर येतोय तो कोणासाठी येतोय, भरपूर लोकांना फक्त आणि फक्त हाच एरर येतोय। त्यांनी या ठिकाणी अपॉइंटमेंट बुक केलेली नाही आहे, कधी इसेन्शियल किट घेतलेलं नाही आहे, तरीसुद्धा त्यांना या ठिकाणी हा एरर येतोय। आता हा एरर कोणाला येतोय ते समजून घ्या। ज्या बांधकाम कामगारांनी 2017 ते 2023 पर्यंत या ठिकाणी समजून घ्या, 2017 पासून 2023 पर्यंत ज्या बांधकाम कामगारांनी या ठिकाणी सेफ्टी किट असू द्या किंवा इसेन्शियल किट आहे ह्याचं म्हणजे पेटी आहे, तर ह्यापैकी कोणाचाही लाभ घेतलेला असेल, कुठल्याही किटचा वापर तुम्ही म्हणजे लाभ आहे तो घेतलेला असेल 2017 पासून ते 2023 पर्यंत, कधीही एका कोणत्याही वर्षी जर घेतलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी ट्राय करायला लागला की सेफ्टीसाठी तुम्ही इथं अपॉइंटमेंट घ्या किंवा इसेन्शियलसाठी घ्या, तर तुम्हाला हा एरर 100% येणार आहे आणि हा एरर त्यांनाच येतोय। आता या घडीला तुम्ही ह्याचा लाभ सध्या तरी घेतलेला नाही आहे, म्हणजे इसेन्शियल किट असू द्या किंवा सेफ्टी किट असू द्या ह्याचा लाभ तुम्ही सध्या घेतलेला नाही आहे, पण तुम्ही जुना लाभ घेतल्या असल्या कारणाने या ठिकाणी मंडळाच्या सिस्टीममध्ये तुमचं जे काही लाभ आहे, ज्याचं वितरण झालेलं आहे, कशाचं झालेलं आहे, ह्याचा जो डाटा आहे तो डाटा फुल झालेला आहे, म्हणजे फिलअप आहे त्यांच्याकडे सिस्टीममध्ये तो डाटा आहे। तुम्ही इथं जो काही तुमचा नोंदणी क्रमांक आहे तो टाकला की ऑटोमॅटिक AI असतं, ते त्याच्यानुसार ते ऑटोमॅटिक डिटेक्ट होतं तुम्ही मंडळाकडून जो लाभ घेतला आहे तो कोणता घेतलेला आहे। आता जर तुम्ही पेटीचा लाभ घेतलेला असेल तरीसुद्धा ते डिटेक्ट होणार आहे, तुम्हाला एरर येणं फिक्सच आहे। आणि जर तुम्ही सेफ्टी किटचा जर घेतलेला असेल तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी हा एरर 100% येणारच आहे। याच्यानंतर हा पण एक एरर आहे ज्यामध्ये सम एरर अक्युअर्ड व्हाईल सेव्हिंग द फॉर्म, हा एरर आहे। तर हा एरर काय येत आहे, कोणाला येत आहे, पहिला ते समजून घ्या। जे बांधकाम कामगार इसेन्शियल आणि सेफ्टीसाठी या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्यासाठी नोंदणी क्रमांक टाकून OTP पाठवत आहेत, OTP जातोय, OTP गेल्यानंतर या ठिकाणी काय होतं आहे, फॉर्म तुम्ही भरताय पण डेट आहे ती डेट निवडून झाल्यानंतर
प्रिंट करा हा ऑप्शन आल्यानंतर प्रिंट करावरती क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला हा एरर येत आहे। तर हा एरर का येत आहे तर ह्याचं मला पहिल्यांदाच कारण भेटलं आहे। स्वतः सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला सांगितलेलं आहे आणि सुरुवातीला जी काय अपॉइंटमेंट होती इसेन्शियल किटसाठी महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला प्रथम कुठं चालू झाली त्याचे वाटप तर भंडारामध्ये झाले आणि ज्यांनी पण भंडारामध्ये या ठिकाणी सकाळपासून जी काही ही घेतलेले आहेत अपॉइंटमेंट तर त्यांना सेम टू सेम हाच एरर येत आहे। तर या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामधील कोणीही कामगार असेल तर त्या कामगाराला या ठिकाणी हा एरर 100% येणारच आहे। आणि हा जो एरर येतो ह्याचं कारण काय आहे तर तुमच्या जिल्ह्यामध्ये जे काही संच आहे त्याची जी अपॉइंटमेंट आहे ती अपॉइंटमेंटची डेट फिक्स झालेली आहेत, कोटा आहे तो कोटा फुल झालेला आहे। आता मी स्वतः फॉर्म भरलेले आहेत काही जणांचे, मला स्वतःला एरर येत नव्हता पण कधीपर्यंत येत नव्हता, कालपर्यंत येत नव्हता म्हणजे 16 तारखेपर्यंत येत नव्हता पण आज 17 तारीख आहे तर आता रेकॉर्ड करतोय तोपर्यंत 17 तारीख आहे तरी 17 तारखेला हा एरर येतोय आणि 16 तारखेला सुद्धा भरपूर लोकांना एरर आलेला आहे। पण मी ट्राय केलं होतं ती 15 तारखेच्या रात्रीला आणि 16 तारखेच्या पहाटे तर त्या टायमिंगला हा एरर येत नव्हता पण हळूहळू हा भरपूर कामगारांना एरर येऊ लागलेला आहे। आता ह्याचं कारण काय, जो कोटा आहे तो कोटा फुल झालेला आहे। आता हा 30 दिवसाचा असू द्या किंवा ऑक्टोबरचा असू द्या, संपूर्ण ऑक्टोबरमध्ये जो काय 30 तारखेपर्यंतचे कोटे होते ते कोटा फुल झालेला आहे, जे डेट होते ते फिक्स झालेले आहेत। कामगार मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला समजलं की तुमच्या जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीने एरर येत होते आणि हे एरर आता येणे बंद झालेलं आहे, जर तुम्हाला असं समजलं तर टेलिग्राम आहे, व्हॉट्सअप आहे आणि कमेंट सेक्शन आहे, या ठिकाणी येऊन तुम्ही इतर लोकांना सुद्धा याची माहिती नक्कीच द्या। जर तुम्ही ऑलरेडी बुकिंग केलेले असेल तर तुम्हाला प्रिंट काढणे गरजेचं आहे। आता प्रिंट काढणे राहून गेलं असेल तर हा व्हिडिओ पाहून घ्या आणि ह्या व्हिडिओनुसार तुम्ही प्रिंट काढू शकणार आहात।